मारती दादा, हॅलो हॅलो, मारत राहा उचला हो एक खेप. हॅलो, मारत राहा. इकडे येऊन बसले करायचे शिवलाल भाऊ, काय करा अरे शिवलाल भाऊ, मी काय म्हणतो ते पट्ट्या लोक पैसे मागू राहिले ना, ते झालं ना म्हटलं, माफ झालं म्हटलं. आम्हाला जरा 2 मिनिटं बेल चालली ना, उचलला मारत्यानं, थांबा ना, गडबड नको करू ना. माणूस कोणत्या टेन्शन मध्ये, तुम्ही काय देतो ना पैसे, थांबा ना म्हणा, ते कास्त करायले का पाहून चाललो का, थांबा तुम्ही 1 मिनिट, बेल उचलू दे दिले. बोला आता बोला, काय बोला असते बोला म्हणलं, एक बोलू न घ्या तुम्ही, काय बोला असते का मारती असं असते का बेल का, काय मजाक हो का काय नाही. तसं आलं मला लक्षात, कोणतरी तिथं होतं वाटते नाही, आता बुडा होता का, मगाशी फोन लावला तर तू कसा लय गरम झाला तर राजा. म्हणलं काय खरं आहे ना, पण ते आपलं पैशाचं म्हणलं 6.5 लाखात पाहिजे बा म्हणलं, मी कोणाला सांगून नाही राहिलो, फक्त तुलेच म्हणलं फोन केला तर म्हणलं पैसे लवकर कसं मला द्या लागते खाजोडीला, ते आता तगादा लावून राहिला, म्हणून म्हणलं उद्या अर्जंट माल घेऊन येतो. मग राजा शेवटी आली लहर तुमची, आली लहर केला कर, आता कायच करा, शेवटी तुम्ही येता तिथंच, कॅशीट फिरून येते तिथं. अरे म्या तुमचे पैसे कायले घेतले राजा, मी कायले भेटलो तुम्हाला, नसतं मावर नका देऊन लोटून, घाट्यात आला तुमचा धंदा काही, धंदा गिंदा घाट्यात आला मावर देऊन राहिला लोटू. हे पहा काही ना काही कोणी बी माणूस 4 चौघं असल्यावरच पैसे देत असते एवढे, तुम्ही मला पैसे दिलेच नाही, तुम्ही आता कसेच काय नाटकं करून राहिले. हे बंद करा तुम्ही नाटकं, हे सोबत नाही तुम्हाला शिवलाल भाऊ, असं करू नका तुम्ही. ते हे ओव्हर होऊन राहिलं, हे ओव्हर ॲक्टिंग होऊन राहिलं मारते, तुला राजा रात्री दिल ना मॅ माणूस की ठेव ना जराशी, हे बा व्याज देऊ नको, 30,000ची तू काळजी नको करू, हाय तेवढे दे, मेहरबानी करणार राजा, असं काम नको करू तू, म्या दिलं ना का तू, असे काम कसं काय करू राहिला तू, स्पष्ट अरे बा खरी गोष्ट आहे रे. आता बस, आता याच्या पुढे एक शब्द बोलायचं नाही आपल्याला. हो, तुमच्या पत्ता म्या नवा पैसाही नेलेला नाही, आणि माझ्याविषयी असं कोणाजवळ सांगायचं बी नाही. म्हणलं हे बा म्हणलं बदनाम्या करू नका तुम्ही, म्या तुमचे पैसे नेले नाही, आणि तुमचा माझा काही संबंध नाही, मला काही पैशाची गरज नाही तुम्हाला मागा एवढी. माझं पुरेपूर आहे आता, ठेवा फोन ठेवा, मला काही हे बा तुम्ही सांगायचं नाही आता. नाही बा डुबऱ्या मारते, मी तुला सांगून राहिलो का शब्द तू ऐक म्हणलं काय, माणूस किती राहतो आता. हॅलो 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 फोन नाही का, बरं ठेव ना काय हरकत नाही, थांब ना, तुझ्या चाब्या कुठं फिरवा लागते मला माहिती आहे ते, थांब तू आता देणकेला भेटून तुझ्या कार्यक्रमच करणार आहो मी. हो पाहिजे तू बा लग्न जर होईल तर मला म्हणा, ठीक आहे ठेव तू आता, ठेव शिवलाल काय म्हणते मला मारते नाहीच म्हणाला नाही एकदमच त्यानं म्हणजे हातच झटकले, आता काय कमाल झाली पण. खरं रे का बाबा सांगतो बाबा, मी दिलेले का दिले पैसे, इमानदारी सांगू राहिलो, खोटं नाही बोलून राहिलो. काय सांगा बाबा, तुमचा वेळ तुम्हाला माहिती, आता मी काय बोलू याच्यात, ते कास्तकाराचे कसं काय 1.5 लाख रुपये देणं होते म्हणलं, कसं देऊ का, आहे का त्याचं. आहे ना 1 लाख आहे माझ्या बॅगेत नाही, आता 7.5 याला दिले ते, आणि 1 लाख माझ्याजवळ होती, आणि काही अशी चिल्लर त्याला 50,000 आपल्या बॅगेत होते पहिले. किती झालं लोकांचे पावते बिल पट्ट्या झाल्या का. हो आता लोकांचे 1.5 लाख रुपये देणं होते, काही लोकांच्याकडे काटकूट करून समजा 1.5च्या पट्ट्या बनल्या जवळपास. बरोबर, हे बॅग घेऊन जा, देऊन द्या त्याला पैसे. आता मी जरासं पाहतो, आता काहीतरी विचार करायला लागत, मी येतो जरासं थोडासा विचार करतो, हे घेऊन जा बॅग आणि देऊन द्या पैसे त्याला. आज देणकीची जाच आहे बाबा, जाऊ म्हणलं आपण संध्याकाळच्या पायरी, थोडंसं असं अर्धा घंटे 1 घंटे ना निघू म्हटलं. मग जाऊ ना बाबा, काही हरकत नाही, येतो ना मी, येतो शत्र खातोड येऊ राहिलो त्याच्या गाडी बशी येऊ राहिलो आता, करायचं का सुरू नाटक, आलं ना ते करा, सुरू करा ना. अरे काहीच नाही ना झुमऱ्या, तुला माहित नाही बाबू, शिवलाल टोयगोटे काय म्हणते शिवलाल टोयगोटे, मग लय मोठी हस्ती आहे बाबू, दिमागानं काम घेते ते कोणते मग याच्यात त्याला काहीच होत नाही, फटका बसणार आहे खादोडे साहेब आले. रामपूरचे आहेत काय, आता मला काय फटका बसते म्हणते बाबा, शिवलाल टोयगोटे काय प्रकरण आहे का. मी सांगतो तुम्हाला, त्याला 7.5 लाख रुपये देऊन द्यास लागते खादोडे साहेबाले. बघ सोपे नसते लोक हे, बघ हे जेवढे मोठे तेवढे म्हणलं सोपे नसते म्हणलं, रुपया सोडत नाही. बघ कांदे भाग झाले तर कांदे खात नाही म्हणलं, लसण भाग झाला खात नाही. बघ सोपं नसते ते लोक, आपल्यासारखं आहे का. बघ काही बी झालं की धवसं घ्यायचं म्हणजे घ्यायचं. मग 7.5 लाख रुपये शिवलेले काही करून द्यास लागते खादोडे साहेबाले. मग पाहिजे तुम्ही, सोडते का पाहिजे तुम्ही. वाटेच मला शिवले 7.5 लाख रुपये देतच नाही वाटते नाही का, तरी मी सकाळी म्हणलं तर म्हणे घरी आहे म्हणे. काय झालं म्हणा बा, काय नवीन लफडा आता ना, पण आता त्याचे पैसे जर कोण आता नेले तर ते काय करणार आहे, चोरी गेली का काय झालं तर ते समजून नाही राहिलं ना त्याला बी. पुढचा माणूस म्हणजे मी नेलं नाही, मग आता करण काय ते. हे पाय त्याच्याजवळ द्यायला काहीच नाही आहे, असं तर बँकेत काय बॅलन्स त्याचं त्याला माहीत. पण मी तर सांगतो ना, शिवलाल काही ना काही नाटक करते. हो नाटक रस्तेच ते, पागल व्हायचं म्हणा, कोणतं ना कोणतं नाटक रस्ते ते. पण तुला सांगतो ना, खादोडीला पैसे देतच नाही, पैसे देत नाही. आज संध्याकाळी जाऊन पैसे काढून आणते नाही का, असं घरीच आहेत पैसे ते, काहीतरी नाटकं करून राहिले ते. काय म्हणा क्षेत्र पैसे चोरी घेण्यासारखं पण वाटतं तुम्हाला, ते त्या समजा भारतीय नेल्यासारखं, भारतीय इमानदार मोठा राजा त्यांना नसून दिले पैसे नाही का. शिवलाल काही हातचीच लावत असेल का समजा, काही असं वाटतं का तुम्हाला काही. 100% ना, नियत फिरली ना त्याची. मग आता माऊलीनं पैसे दिले 7.5 लाख रुपये वावरायचे, खादोडे साहेबाला देऊन द्या बा. शिवलालनं घरी ठेवले, हो 2 दिवस सुट्ट्या होत्या, मला समजा आलं नाही मार्केट, नियत फिरली ना रे बा. नवरा बायकोनं विचार केला असं की काहीतरी आपण कसं म्हणजे षडयंत्र रचू, आणि हे 7.5 लाख रुपये खादोडे साहेबाला द्यायचेच नाही. होय मग लय मोठा लंबा हात आहे त्याचा. मग आता पुरा फासा टाकला, विचार करून फासा टाकला. मग हे कसं आहे, पूर्ण म्हणजे आखलेली योजना आहे याची शिवलालची. हो कोणते काम करते ते योजनेनं करते, म्हणून आपण कसं आहे, आपण भडंग आहे आपलं. त्याचं काम तसं नाही, 1 नंबरचं काम आहे त्याचं, आणि 100% सक्सेस होतेच ते. खादोडे साहेबाला 100% 7.5 भेटू दे. तसं होईल होईल बा, काही सांगता येत. पण कसं तरी मी खादोडे साहेब काही मामूल नाही बा. हो ते बी कसे मोठी हस्ती आहे, त्याने कसं दिमाग असते, तर लोकांची बात ऐकते ते, काय चाला काय नाही. मग एवढ्या मोठ्या मार्केटात आता हे करून राहिले का, सोपं आहे का नाही. तसं काही होणार नाही. पाहू ना काय होईल पुढे, समजते ते होईन ते. हो आपल्याला काही घेणे नाही, आपल्याला काय करायला लागते, चला आपलं ट्रॅक्टर सुरू करा, झालं ना आपलं, पट्टी भेटली सगळं झालं, जाऊ तिकडे काही घेणे नाही आपल्याला, झालं ना आपलं काम, चला आता.
सायदी नाही बरं बरं थांब आता हो गेला का पाला का शिवल्याची गाडी तर दिसू राहिली नाही का थांब त्याच्या ऑफिस मध्ये जातो आणि आता धुणं कुदेल थांबतो आता गेलो हो गेलो म्हणलं वापस गेलं ते हो, बिलकुल 100% शिवरायला भेटायला गेलं ते ऑफिसवर आहे दांगडो काही ना काही जमला आता हे बा आपलं जे काम होतं ते झालं आता हा आपण आता पटकन ट्रॅक्टरवर बसणे आणि लवकर रवाना होणे हा शिवल्या जाते आता देणकीच्या घरी हो, आता पुढे काय होते पाहू आता चला आता आपण घराकडे आपण या थांबतो आपलं बियाणं राहिलं राजा बियाणं हा काही घेता म्हणलं आता किती उशीर झाला यानं घेऊ ना आज नाही उद्या घेऊ अजून कुठं पाणी आता एक दिवस येते एक दिवसात नाही हा हो घेऊ ना 1-2 दिवसात हा सगळे जण येऊन घेऊन घेऊ मग चला आता चल तिकडे बरोबर लावून घेते हा बरोबर आहे ना तेच म्हणलं नाही तर बस हाय ती चालले जायचे पोतीस राहिले आता कठीण काम आहे आता मला तर वाटते शिवला ट्रेडर राहते का जाते काय सांगा बा चला घ्या केलं ना बरं चला मग कुठे शिवले कुठे आहे बा झाला का फरार म्हणा अरे कुठे आहे बाबर बाबर साहेब तुम्ही काय गेलते ना काय वापस आले का काय झालं काय राजा बाबा राव कसं घनश्याम भाऊ राजा काही ते सांगत जा काय घटना झाली शिवलाल भाऊ म्हणलं ते पैशाचं काय झालं म्हणजे अपराधावर काही समजलं तुम्हाला काही बापरे म्हणजे तुम्हाला कोण सांगितलं बा तुमच्यापर्यंत आले का गोष्ट ते ऐकले मी दोघं आता गोष्टी कोण राहिले ते तुमच्याच गावचे होते ते ओळखीचीच माया तर काय म्हणे मग ते 7.5 लाख रुपये काय कोण चोरले म्हणजे त्याची हा खरी गोष्ट आहे का ती काय सांगता राजा लयच मोठा गेम झाला ना आमच्या गावात मग काय कोणती घटना घडण काहीच सांगता येत नाही मग हे पहा आता होतेच नव्हतं काही होईल सांगता येत नाही एखाद्या शेअर मार्केट सारखं काम आहे आता शिवलाल भाऊचं मग त्यानं 6.5 लाख रुपये एका जणानं 10-10:30 वाजता मागायला आला आणि मग आता त्यांनी दिले समजा शिवलाल साध्या मनाने दिले बा व्याज देतो म्हणजे 25-30 हजार रुपये मग या लालच्या पोटी देऊन दिले आता सकाळी समजा माल आणतो म्हणजे मालही राहिला आणि तेही राहिला जाग्यावर व्याजाची नाही मुद्दलही द्यायला तयार नाही म्हणजे मी पैसेच घेतले नाही तर मी कुठची देऊ असं झालं ते आता अरे बाबा म्हणजे वाऱ्यावर भारी मानले ना समजा नाही का माझे पैसे होते त्याला वाटलं चला एक दिवसांनी कसे सलटून द्या 25-30 कमावून घ्या मग आणि बसली आणि टिपारी मग आता पुढचा म्हणजे कसं काय म्हणजे काही यानं कोणाची दिक्कत दिली नाही का पैसे काही पुरावेदार कोण नाही का तिथं तर गेम केला त्यानं तेच तर लय छत्रान पुढचा बी घेणारा त्यानं कसं केलं कोणीच नसताना नेले ना म्हणजे कोणी मनाचं कामच नाही कोणीच पुरावादार नाही कोणाची देखत दिली नाही त्याच्यानं कोणी मान्य करायला नाही एक तर शिवलाल भाऊचं जिकडे तिकडे प्रचार व्हायला काय प्रकरण आहे म्हणून यायचं कशी माणसं आहे बा कसा स्वभाव आहे म्हणून कसं मोठं कठीण काम होऊन राहिला आता शेवटी त्याचे सासऱ्याची चाललो ज्यानं पैसे चोरले का त्या सासऱ्याची चाललो लग्न वाच आहे पण आता ते जुटलेलं आहे तर तिथं जाऊन त्याचे कानपीर काय करायचे आता म्हणजे मजा करू राहिला का काय करू राहिला आता एक शेवटचा प्रयत्न आहे बरं शिवलाल तर आहेच आहे पण तुम्ही काही कमी नाही राजा हो बहुतेक तुमचं नाव तर मला गिनीज बुकात जाईल तर काही सांगता येत नाही एक दिवस शिवलाल टोयगोटे आणि बबन टेलर हो बरोबर आहे काय राजा म्हणजे काय माती टाकू राहिले का मला भर दिवसा माती टाकता माडवायत तुम्ही शिवलाल तू अरे म्हणलं पैसे गिशे नेणारा म्हणलं इतका बेवकूफ आहे का आणि हे बी काय शिवलाल का त्याला का असे पैसे देते का लिहून घेतले का वावर हे इतकं सोपं आहे काय मग 100% मा गेम करू राहिले तुम्ही दोघं जण शिवलाल तर याच्यात नाटक आहे आणि 100% मला ते पैशासाठी घुमवणार आहे त्याची नियत फिरली आता त्याला कसं एवढे मोठे पैसे काही पाहिले नाही आता काही डोळे भरून आले त्याचे 100% मला चाट द्यायचा विचारायचा असंच प्रकरण आहे 100% सांगतो मी आता काय सांगा आता सगळ्याला तेच सांगून राहिला मी लोकांना भरोसाच नेऊन राहिला जसं तुम्हाला वाटतं तसंच लोक समजून राहिले की बा याचं नाटकच आहे याचा काही घाटा तोटा झाला बा म्हणून यानं असं केलं आता काय होईल तर हो आता आपण काय जे घटना आहे ते तुम्हाला सांगितले बाबा बाकी तुम्ही पहा काहीच नाही घटना फटना त्याच्याच घरी पैसे आहेत ते मी जातो आज संध्याकाळचा आणि पैसे उपसून आणतो ते मग असे कसे पैसे देत नाही मग माझे 7.5 लाख रुपये ते माऊलीचे पैसे घ्या नाही म्हणले घनश्याम तुझ्याकडे 7.5 आहेत ते ध्यान ठेवतो बरोबर हो ना माझ्याकडे 7.5 आणि ते 15 लाखात समजा सेटिंग झालेलं आहे हो ना मी माझे 7.5 आहे कबूल करतो ना तेच म्हटलं मग हो हे शिवलाल ट्रेडर जे आहे हे म्हणलं अजिबात याला कोणी हात लावणार नाही कारण की शिवलाल बी हात नाही लावत मी 7.5 लाख तो इकडे आहे 7.5 ते माऊलीची इकडे होती तर ते 7.5 मी आता उपसून आणतो संध्याकाळी याला बी त्याला पाय ठेवत नाही मी शिवल्याला पहिले चला येतो मी आता घरून नेमकं पाय धुतले बसलो आम्ही मग काय का 2 जण गेलो होतो दोन्ही जवळ आपलं मनवान मोठा म्हणलं काय हलावाला पाहुणे हवा मग कसं 2-2 दिवस राहिलो त्याच्या घरी चला म्हणलं आता आपल्या पेरण्या पाण्यात दिवस सुरू होते मग काय जाणं येणं म्हणून मग म्हणलं चला बा निवांत आलो आता बोला मग कसं काय अचानकच चक्कर मारली बा आता संध्याकाळची काय गडबड आहे काय गडबड आहे आता काय सांगा तुम्हाला हे बा माया मस्त काम करून राजा बा लय खराब काम झालं हो देणके साहेब लय खराब काम झालं म्हणजे काय म्हणजे कोणाचं काय झालं आता काय इतकं इंधन काय झालं काय म्हणलं हे पुरं बरबाद झालं राजा मी स्वतःच समजा हो ना मारत राहा तुमचे लाईनी जवळ गलत केलं राजा त्याने आपल्यासोबत आता काय केलं त्यानं बा काय गोटमाट झाली काय झालं काय म्हणलं कायचे भांडणं झाले काही कसं सांगा गोष्ट आहे मोठी हो आता आपले लाईनीजवळ आहे का तुमचे मारुतराव झुटके तर त्याने काय केलं यायला काल रात्री 6.5 लाख रुपये मागितले हो त्याने 2 एकर वावर घेतलं का नाही आता माऊली भोपतचं तर त्याच्याजवळ 6.5 लाख रुपये कमी होते तर त्याने इकून तिकून आणले होते आणि अचानक त्याला लोक मागितलं म्हणून मग यायला मागितले तर यायला त्याला दिले म्हणजे बा देऊन टाका मला माल आणल्यावर देऊन द्या तर आता मारुतराव झुटके म्हणते की बा आपल्याला माहितीच नाही म्हणजे विशेष माहिती नाही म्हणजे मी काय घेतले म्हणजे पैसे बाबा आलो काय बाबा आमच्या जवळ चांगले माणसं आहेत कोणाचा रुपया शिल्लक घेते म्हणलं ते कोणाला शिल्लक देतही नाही ठसनबाद जवळ म्हणलं कोणाच्या रुपयाला कोणाला ऐकून घेत नाही ते असं काही बोलू नका काही आपल्या बदनामी करू नका म्हणलं आमच्या जवळ घ्या तेच म्हणून राहिलो ना मी की बा एवढा चांगला माणूस असताना आज असा म्हणजे वागून राहिला बा गलत वागून राहिला म्हणून मी तुमच्या कानावर टाकायला आलो की बा तुम्ही त्याला म्हणा बा कसं आपली परिस्थिती आताच काहीतरी जागेवर येऊन राहिली होती तर त्यानं बा असं 6.5 लाख रुपयाचं असं म्हणजे टिपारी देणं बरोबर नाही तुम्ही एक वेळ त्याची कान उघडणी करा म्हणा बा देऊन द्या म्हणा मजा करून राहिला असं तर कसं काय करून राहिला त्याचं त्याला माहीत पण कसं तेवढं पाहा आता काहीतरी करून फोन करून त्याला मॅनेज कराच तुम्ही आपण तुम्ही दिले असन तर कोणाला 4 चौकात एकताच दिले असन काही कोणी ना कोणी माहिती असन ना कोणाला काय नाही त्याला हजर करा ना मला काय फायदा म्या काय लावून फायदा फोन
तिथंच वांदा ना. ते कसं आपण भरोशाचे माणसं म्हणून त्याला रात्री 10-11 वाजता ते आले तर लडपड करीत म्हणून आपण कसं असं वाटलं बा काही जीवाचं करून घेईन म्हणून मी त्याला दिले. पण ते मग अंगावर उलट राहायचे. ते आता म्हणून मला माहीतच नाही म्हणते, मी घेतलेच नाही म्हणते. आता माझ्या घरच्या बाईनं काढून दिले ना पैसे. आम्हाला आता प्रत्यक्ष आता काय सांगा, थैली आमच्याच घरची होती सांगा बा. आता काय आता तुमचं खरं काय आणि त्याचं खरं काय, आता काय लावून पाहतो बा फोन मी काय म्हणते काय पाहू द्या मुली काय म्हणते ते. तेवढं कसं गोड गुलाबीनं म्हणा बा, तसं काही करू नको म्हणा, मजा करू राहिला बहुतेक कसं वाटते ते. कसं आहे ते जरा म्हणजे टिंगल टवाली करते कोणाची, पण आहे चांगला मनानं चांगला आहे ते, तसं काहीच नाही. पहा तेवढं म्हणून पहा. थांब नाही मजाची लालच करतो त्याची. थांब म्हणा मारते तू. लावा ना फोन मग. लावा. ना मी काय मजा करणार हो, अशा मजा करत असते का? 6.5 लाख रुपयाची मजा असते का काही आपलं? काही नका सांगू. म्या त्याच्यापासून पैसे आणले बी नाही आणि म्या मला त्यानं दिले बी नाही. पण बदनामी करून राहिला ते सगळ्या गावातनी. जे ते भेटलं ते मला भेटून राहिलं म्हणे बा मजाक केली असून देऊन टाका. म्हणून म्हणलं बा असं मजाक केली देऊन टाका. आता अजूनही काही टाइम गेला नाही. आता सासरेबाचा फोन दिसून राहिला नाही का? हो तिकडे फोन केला का म्हणले का ना? हॅलो, नमस्कार म्हणलं मामाजी. नमस्कार म्हणलं. काय कुठं आहे सध्या? घरी आहे का बाहेर आहे म्हणलं? कुठं आहे? कुठं नाही, घरीच बसून आहो. काहून काय म्हणत होते? काही नाही, आपलं शिवलाल जे आले होते घरी. विषय काढला तर थोडंसं कसं बरोबर नाही वाटलं. मजा गिजा केली का तुम्ही? 6.5 लाख रुपये म्हणते, मोठी गोष्ट आहे ते, काही छोटी गोष्ट नाही. चांगलं नाही. देऊन द्या घेतले असेल तर. फालतू कसं चांगलं नाही. घेतले का तुम्ही? का तिथं जाऊन पोहोचला तिथं? हो नाही पहा मी काय म्हणतो, ते काय आता त्याचा काय गैरसमज झाला त्यालाच माहीत. मी त्याच्या घरी गेलोही नाही, मी पैसे घेतले नाही, मला हे गोष्ट माहितीही नव्हती. ज्यावेळेस त्याचा फोन आला का नाही माल काऊन नाही आणला बा, तेव्हा मला माहीत पडलं. हे आता काय सांगा, आता खोटं काय बोलणार आम्ही? शिवलाल जाय आता नाही म्हणून राहिले तिथं. पण मी काय म्हणतो मारुतराव, जर समजा कदाचित केली असेल तुम्हाला वाटून बा आता कसं सांगा आपण, तसं त्याचं काही वाटू देऊ नका. जर केली असेल मजा तर देऊन टाकजा त्याच्या. आता घरी ते येऊन राहिले तर देऊन द्यायचा असं तर समजा. आता काय आता जवळचे द्यावं का सांगा बा. आता आपण मजा काही नाही केली ना, आपण आणली नाही, काय विषय सांगा. त्याचं कसं आहे बहुतेक त्यांनी दिले असेल म्हणून आपण नाही म्हणत. पण कसं आहे त्याने म्हणून आठवण घ्या बरोबर. काल कसं पाणी आलं आणि त्याचं कसं रात्री कोणाला दिले काय दिले गडबडीत काय झालं त्याला विचारा बरोबर. ताण द्या म्हणा दिमागावर आणि पहा म्हणा कोणाला दिले, तर आपल्याला काही माहीत नाही याचा विषय. बरोबर, म्हणजे 100% काही म्हणजे तुमच्याजवळ गुंजाईशच नाही, म्हणजे तुम्ही नेलेच नाही का? बरोबर, ठीक आहे, सांग तुम्ही द्यायले. हो काही वांधा नाही. ठीक आहे. नाही बा, ऐकलं ना तुम्ही आता फोनवर काय म्हणते ते, की बा आपण अजिबात पैसे घेतले नाही म्हणते, आपण आलोही नाही गेलोही नाही. मग आता तुम्ही म्हणून राहिले बा आता पैसे द्यायला घेतले ना असं. पण मला तर कसं 100% सांगतो आमची जवळ असे करू शकत नाही. पण तुम्ही दिले का नाही हे आठवण घ्या बा तुम्ही. कसं आहे आता फालतूचा आळ घेणं नाही ते बरोबर नाही तुमचं. हे चुकीचं आहे जरा. अरे वा, म्हणजे आपलं ते पोट्टन दुसऱ्याचं काटतं. वा हे बरोबर नाही राहायचं तुमचं देणके साहेब. आम्ही मोठ्या आशेनं आलो होतो की तुम्ही बा तुमच्या जवळ समजून सांगा. शेवटी मग कसं तुम्ही तुमच्यावर आले जाता, मग आम्हाला आमच्यावर आलं तर मग कसं मग म्हणू नका तुम्ही. म्हणजे मी काय 90 घेऊन आहो का म्हणलं? हवेत बोलू राहिलो का मी? अरे तुम्ही पैसे दिले एवढे मोठे 6.5 लाख रुपये, तुमच्या बाई देखता तर द्यायला पाहिजेत ना घरच्या. काही ना काही कोणा 4 चौकातनी पैसे दिले नाही का तुम्ही? मग काही आपलं दिले करायचं ना आपलं फिटवता का माझं व्हायले? काहीतरी हे बा तुमचं घाटा नफा तोटा झालेला आहे आणि ते माझं वाकून वसूल करू राहिले तुम्ही. मोठं षडयंत्र दिसून राहिलं मला याच्यातनी. तुम्ही हे बा घरचा रस्ता पकडा म्हणलं, मला तुमचं माहीत आहे काय आहे, इचुकाट आहे तुमचा, मला माहीत आहे काहीतरी याच्यात. असं म्हणजे शेवटी तुम्ही एकच आहे नाही का? बरं ठीक आहे ना, मग आता आम्हाला आमच्या आता मार्ग आहेत मोकळे झाले. आता तुम्हाला समजावसाठी आलो आपण. चला बस समजदार माणूस आहे समजून सांगा. बरं ठीक आहे ना, मग पाहू आम्ही आता काय करायचं ते पुढचं. मग पोलिसाचा खाक्या दाखवला म्हणजे मग समजून त्याला काय असते पैसे नेणं नेईन त्या. एका दिवसात सांगते म्हणलं माणूस. असे झपके बसतील तिकडे. सांगतो ना मी काय तर भेटतो मी उद्या. तर या तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये. आता पहिले समजावून सांगतो त्याच्या घरी जाऊन त्याला म्हणतो पैसे काढा लवकर. दांगडो तर करणारच म्हणा. दांगडो केल्याशिवाय राहत नाही मी आता, कारण की मामूली नाही मी दांगडो करतो पैसे काढतो. मग नाही दिले तर मग पाहा उद्या तुम्ही. या तारखेवर या तुम्ही. तारखा तुम्हाला बी ना आम्हाला बी पाहू ना. मग आता होऊन देणार होईल आता काय होते ते. ना हो, असे लय वारा गेले मावर. हो मी अशा तशाला भीत नाही म्हणलं. जा जे होईन ते करून घ्या. हो निघा. हो जा तुम्ही काही करू, जे तुम्हाला वाटन ते करू शकता. हो काय बिंदात जा तुम्ही. बरोबर ठीक आहे ना, पाहू ना आता काय होतं तर सांगेन तुम्हाला. हो भेटा तुम्ही तिथं. चला येतो मी आता. धन्यवाद. हे असं बघ ना शांतराम, तू सांग ना आजपर्यंत असं काही आपल्या गावात घडलं का काही? पैसे घेतले मग ते मी घेतलेच नाही असं झालंच नाही ना आजपर्यंत. हेच नवीन प्रकरण आहे आपल्या गावातलं. कारण की तसं मी तर म्हणतो ना, धुटकेचं पोरगं बी तसं नाही आहे, इमानदार पोरगं आहे ते. पण शिवलाला म्हणून राहिला की मी दिले बा पैसे, म्हणजे मग आहे कोणाचं खरं कोणाचं खोटं कोणाचं समजायला मार्ग नाही ना. कसं बा हे मला नवीनच वाटून राहिलं याच्यानी. म्हणजे काय होईल याच्यात म्हणजे समजायला मार्गच नाही आता. कसं काय होणार आणि काय करणार. आत्ताच विषय झाला आमचा तेच. देवदासले म्हणलं ना मी की याच्यातनी कोणाचाच हात नाही आहे. हे मोठं म्हणजे याच्यातनी म्हणजे राजकारण नाही, काहीच नाही, कोणतंच प्रकरण नाही याच्यातनी. याच्यात खरं प्रकरण आहे चकवा. हो हे जे आहे का नाही, एखादा चकवानं या शिवलाला भंडवलं. हो आता माहित नाही का तुम्हाला चकव्याचं प्रकरण माहित नाही का? कंदिला बस तुम्ही आज लोक ऐकलं नाही का चकवा? आला होते तेच राजा शांताराम. अरे शांताराम बा नसते ना राजा चकवेन गिकवी. तूही राजा हे बा, तू काही पसरत नको जाऊ बा. काही पुढे आपल्या सोडायचे आपल्या. हे बा कंदिला बाजी ते सोडून द्या विषय. हो जाऊ दे तिकडे.
मग आपण सांगू राहिलो पण देव तर ऐकूनच नाही राहिला, असं हुडहुडच करून राहिला. याला हुडहुड वाटते चकवा म्हणजे काय असते तर. हा, याला झपका बसला नाही चकव्याचा, याला जर झपका बसला की मग समजा काय चकवा असते तर. नाही बरोबर शांताराम, हे तू जे बोलला का नाही याच्यात मला तर वाटतं का डाऊट त्याच्यावरच वाटू राहिला मला, कारण की चकव्याशिवाय हे घटनाच घडू शकत नाही. कारण की दोन्ही गोष्टी बरोबर आहे. हा, पोरगं तसं नाही आणि शिवलांना पैसे दिले म्हणजे याच्यात 100% चकव्याचा हात असलाच पाहिजे. बरोबर आहे रे, गोत्यात आला राजा. 100%. त्या दिवशी वार कोणता होता, वार पाहा लागन, तारीख पाहा लागन, त्याचं गिरेमान कसे होते बा हे आपल्याला पाहा लागते भाऊ. 100% चकव्याने त्याला गोत्यात आणलं आणि पुरे पैसे घेऊन गेला. हे आपलं आता काय तुम्ही रे कणीला पाहिजे एवढे वयस्कर माणसं. हा, त्या चकव्याला पैशाचं काय काम पडलं हो. हा, त्याला काय पैशाची गरज आहे चकव्याला भूताले गीताले. देदा तुला काही गोष्टी नसते माहित बाबू, तू हुळहुळ नको देतो कोणत्या गोष्टीवर. शिवाय बेळा गायब झालं म्हणलं आमच्या गाडीच्या आपोआप. मग तुला काय माहित आहे, मग दिसेच नाही राहते ना, अरे कुठं आहे रे कुठं आहे रे. मग नाही का ते चकवा गेला कधी, मग आम्हाला सगळं दिसलं. मग अरे बा आमचं आम्हाला माहित बाबा, लाईट असा आमच्या पुढून जात जाय, अरे बाबा कुठं चालला. मग आम्हाला माहिती आहे ना अमावस्येच्या रात्री हे ते काय असते तर. मग बाबा सांगूच नको तू, आम्ही अनुभवलेला आहे त्या गोष्टी, आम्हाला काही सांगू नको. शांताराम बरोबर आहे, तू म्हणतं ते बरोबर आहे बा. आता कसं पटलं भले काय काय नाही, उद्या त्याचा वाढदिवस काढा लागल, काय ते पाहा लागल. गंमत केली असेल कोण कंदीला पाहिजे शिव्या बेड्याची. हो बयास तुमची कोण मजा केली असेल, तुम्हाला वाटलं गायब झाल्या ते मग दाखवल्या असं असते ते. आपल्यात असते आणि आपल्याला वाटते की असं काही नाही ते डोकसे फोडा आता नाही का. हो किती समजून सांगा असेल, जाऊ दे ना बा, नाही सांगत नाही माहित नाही आमचं आम्ही पाहून घेऊ काय तर. मग तुला काही माहित नाही भाऊ चकवा काय असते तर. जर का माणसाच्या मागं लागला चकवा झोपेतून उठून त्याला जिथं नाही तिथं नेते म्हणतात ते. हो म्हणजे इतकी त्याची शक्ती असते, एवढं गुरुत्वाकर्षण शक्ती असते तुला माहिती आहे का ती. मग त्याचा शोध नसून लागला न्यूटनने, पण आपल्या देशातल्या लोकांना लागला त्याचा. मग तुला नाही माहिती. बाहेर निघ तू, पहिले मारते पहिले बाहेर निघा तिथून काय करून राहिला शानबाळा तू, लवकर बाहेर येतो आता. हो काय शिवला आला वाटते नाही, आवाज येऊन राहिला नाही तुम्हाला, ऐकू आला का नाही म्हणलं. तेच म्हणलं मी, तेच म्हणून राहिलो होतो जरा कसं मारुतीच्या घरापाशी काहीतरी डांगळं आहे राजा. हा चला तिकडे, चला 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 देत भाऊ चला. तुम्ही मला धरून राहिले, तुम्ही हात सोडा मला, तुम्ही याच तुम्ही चढा. तुम्ही आता काय करता ते पाहूनच घे तुम्ही आता. हा फक्त पायरी चढून टाका तुम्ही, वर या तुम्ही, वर या मग सांगतो तुम्हाला काय येतं. खाली तर येतो फक्त, खाली येऊन टाकू तू, खाली ये तू, तुला झपाणार नाही तर मला म्हणतो. हा तू खाली पायरीच्या फक्त वट्याच्या खाली येतो, तुला टिकावणार नाही तर मला म्हणतो. हा नावाचा शिवल्या नाही. राहू द्या शिवलाल भाऊ राहू द्या, शिवलाल भाऊ राहू द्या, जाऊ नका शिवलाल भाऊ, राहू द्या राजा. वर याच तुम्ही, नाही वर आता येताना तुम्ही त्याला याच फक्त पाहूनच घेतो लेखाचं. चला याच तुम्ही वर. काय करा आता, ते नाही वर चढून राहिलं, हे रे खाली उतरून राहिलं म्हणजे कसं काय करा आता, पुढचं होईल कसं. अरे बा काय आता निपटार लवकर राजा. भारती राहू दे, जाऊ दे, भांडा काय करतो तू, भारती राहू दे तो बघा बस. काय शिवलाल दादा तुम्ही भांडण विनाकारण करू राहिला, आता काही गरज नाही ना. मारतील पैसे आणलेच नाही तर ते देऊ कुठता बाबा तुमचे. आज तुम्ही बी आपलं काही लावून राहिले बाई. तुला माहिती आहे का म्हणलं, हा तुला माहिती आहे का म्या मोजून दिले मला, खडखड नोटा मोजून दिल्या 6.5 लाख रुपये. 25,000 वर देतो म्हणजे कायचे वरे. हा मुद्दल नाही, व्याज नाही, मला मुद्दल देऊन राहिले ते. हा म्हणलं पैसे पाहिजे आमचे. आता बाय आता सुरू झाल्यावर तर राहते कमी पडते, मलाच निपटा लागल. अरे मी काय म्हणतो मुक्षराम, हे बा मी म्हणतो, मी सांगतो काय प्रकरण याच्यात नाही. थांबा तुम्ही 1 मिनिट, भांडण करू नका. हा भांडणानं कोणाचं चांगलं झालं नाही. मी येतो, मी सांगतो काय ते बरोबर. थांबा काय का तुम्ही, कसं आहे विषय असा आहे की बा याच्यात दोघाचाही दोष नाही आहे. कारण की बोलून राहिले दोघे खरे. हो कारण की मारुतरावनं पैसे घेतले नाही आणि शिवलानं पैसे दिले. हो हे दोन्ही गोष्टी घटना, दोन्ही सत्य घटना आहे, याच्यात काही आता म्हणजे वादच नाही. हो पण असं आहे, काळ वेळ कसा येते हे सांगून येत नाही. हे सगळं प्रकरण आहे चकव्याचं. हो चकव्यामुळे हे सगळं झालेलं आहे, दुसरं काही नाही. कारण की मारुतीच्या रूपामध्ये चकवा आला, त्यानं शिवलालले गोत्यात आणलं, शिवलालच्या म्हणजे डोक्यातनी भरून दिलं. शिवलालच्या गोत्यात आल्यामुळे ते पूर्णतः अधीन झाला, त्याच्या अधीन झाल्यामुळे तो घरी गेला आणि पैसे काढून त्यानं त्याच्या हाती हवाल्या करून दिले आणि तो माणूस निघून गेला. तो होता चकवा. त्यामुळे मारुतीचा काही दोष नाही आणि शिवलालचा काही दोष नाही. त्यामुळे हे सगळं प्रकरण आहे हे चकव्यावर. तुम्ही काय आणलं हो हे चकवा राजा, काय तुम्ही बी राजा असे कधी लाभजा माणूस हे तपला आता तुम्ही राजा फालतू म्हणजे बोलायला लावून राहिले. हा कुठून आणले चकवान किंवा आमचं आम्हाला माहित काय झालं काय नाही. अरे मी खरी कंडिशन सांगून राहिला ना, मारते आला होता स्वतः प्रत्यक्ष. मी काय म्हणून राहिलो मग हो ना मग तेच म्हणून राहिला मी, मारत्याच आला ना, मारत्याच्या रूपात चकवा होता ते. अरे चकवा होता त्याचे पाय पाहिला का हा भूत खेत काहीतरी होतं ते प्रकरण. मी ते सांगून राहिलो तुले, तेच सांगून राहिलं. मग लगाचं काय काय बा तुम्ही हे बा. अरे तुम्हाला काय डोकं फोडून सांगू आता. अरे मारत्या होता ना ते, मारत्या काय सांगा. अरे होणार मी म्हणतो ना मारत्याच होता ना रे, पण ते चकवा होता ना, चकवा त्याला चालते तरी अर्धा घंटा तरी चालते चकवा नाही का. जमलं लगाचं मस्त जमलं नाही का. हो बरा सोडला आपण चकवा. सन्नाटा गावात सन्नाटा, तिथून आलो तिथून पासून एक माणूस दिसला मला. शिवल्याचं घर बंद दिसून राहिलं बाबा. कुठं आहे रे बा, काय झालं आता. बरं झालं बा, मेहरबानी हे पोट्ट आलं. अरे भाऊ इकडे, बाबू बाबू इकडे. अरे हे दरवाजा बंद दिसून राहिला शिवलालची टोयगोटेचा. घरी आहेत का पाय बरं, अंदर पाय बरं आहेत का. घरी कुठं आहे, घरी नाही मोठे बा, तिथं आहे त्या मारती झुटकीच्या घरी. हो तिथं द्यायचं काय चालू आहे आता, भांडण चालू आहे, मी तिकडे चाललो होतो. सांगा आता किती कसं नाटकं करावं नाही हो शिवल्या. हो कमाला बा. नाही पैसे तर नेतोच रे मी. नाही बा तू काय मग हो त्या मोठे म्हणा बोलावलं म्हणा, खादोडे साहेब आलेले आहे, लवकर बोलवणार ना. मी थांबतो इथं बसतो वाट्यावर इथं. बरोबर बसा तुम्ही. हो मी देतो आवाज. हो आलोच. हाय बाकी शिवलालची हो मारुती धुटकीवर देत होता लोटून नाही का. नाही मारुती धुटकी द्यायलाच नाही पाहिजे ना, घेतलेच नाही काय देणार ते बी नाही का. होऊ दे पाहू ना आता काय होते. बस करा ना बा, तुम्ही माझ्या डोकं चक्रावलं त्या चकव्यानं. चकवा लावून राहिला मग बसून तुम्ही. हा 13 जागे तुमचंच काम निघून राहिलं सांगू राहिलं तुम्हाला. तुम्ही खाली उतरा पहिले. हो खाली बा तुम्ही.
मोठे बुवा ते खादोडे साहेब आले, गाडी घेऊन आले, ते ओट्यावर बसले तुमच्या. ते म्हणे बोलावणार म्हणे. अभिन दादा ते काय आला आता, ते काय आला आता इथं काय आला मराल ते कोण खादोडे साहेब का अर्जंट बोलावणार म्हणे, काम आहे म्हणे, असं म्हणे. आलो मी आलो. होय तू पुढे होय आलोच मी. मला हे पा मारते ध्यान ठेव तू काय लवकरात लवकर तू विचार बदलून पैसे आणून दे तू. आलोच मी. मी माय म्हणणं ऐका ना तुम्ही राजा खादोडे साहेब. मी काय म्हणतो तुम्ही नाटक बंद करा. पैशाचं काम पैसेच करते भाऊ. तुम्ही मला शिकू नका. तुम्ही काय तुमचं काय राजकारण चालू आहे ते सगळं मला माहिती आहे. म्हणलं तुमचं नसनच वाक्य भाव ना मी. तुम्ही हे हात सोडा, तुम्ही पाय काढा. ते काहीच करू नका. ते खरं सांगतो साहेब राजा हे बा खोटी गोष्ट नाही हो. मी पैसे दिले त्याला बी खोटं नाही बोलत ना. तू काय सांगू नका बा. तू किती काही सांगशील काही पटणार नाही. पैशाचं काम पैसाच करते भाऊ. तुम्ही कोणत्या हालतीत उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत वाट पाहिजे. तुम्ही 11 वाजता माझे 7.5 लाख रुपये लवकरात लवकर आणून द्या. पैसे घरातच आहे तुमच्या. मला सगळं माहिती आहे तुमचं काय प्रकरण आहे. तुम्हाला काय वाटून राहिलं म्हणजे खादोडीला आपलं म्हणजे म्हणजे काय म्हणजे अक्षता वाटून राहिलं का माझ्या डोक्यावर. समजत नाही का मला काय नाही प्रकरण तुमचं. मुकाटा पैसे उद्या सारखं हजर घेऊन या मला घरी. बोल नका शिल्लक. साहेब हात पाय जोडतो. तुमच्या खोटी गोष्ट नाही. गैरसमज नका होती तुम्ही. माझ्या घरी पैसे नाही ना राजा. खरं सांगतो ना. मी काय म्हणतो जास्त मला बोलायला नको. लोक आहेत फालतू कसं अपमान करून घेऊ नको स्वतःचा. तुझ्या काय आहे रणनीती सगळी समजली ना मला. तुझी नियत पलटली मी सांगतो ना. कारण की 7.5 लाख रुपये एखादा म्हणतो घरी आणले मावली बच्चे. तुला द्यायची उरायची वर तुला वाटलं असं केलं जमन काम. म्हणजे नाटक केलं म्हणजे आपलं काय झालं असं नसते ना. सगळं समजते भाऊ. म्हणलं मी वसूल करत असतो. खादोडे म्हणतो म्हणलं मला चांगलं खराबाची खराब. पैसे पाहिजे दोस्ताना असेल ते आपलं तिकडे. आपण इथं पैशाची व्यवहार काही नाही. म्हणून म्हणलं उद्या तुम्ही तुमच्या खात्यात 7.5 लाख रुपये मला माहिती आहे सगळी. म्हणजे तुमची काय हिस्ट्री सगळी मला समजलेली आहे. लवकरात लवकर उद्या तुम्ही पैसे आणून द्या. आणि ते तुमचं ते जे शिवलाल ट्रेडर्स आहे ते लवकर घनश्यामले द्या. नाही कोणाला द्या. 7.5 लाख रुपये लवकरात लवकर मला आणून द्या. साहेब ऐका हो. रस्त्यावर आणू करायच्या हे लय परिस्थिती गंभीर झाली आहे. खोटी गोष्ट नाही. मी खरं बोलून राहिलो. खोटं याच्यात एक शब्द नाही हो. तुला तेच घरात तुझे मी काय सांगून राहिलो तुले. तुझे पैसा दिले असं काही केलं तिकडे मला त्याची घेतली नाही. मला माझ्या पैशाची मतलब तुझ्या खात्यात 7.5 आहेत ना. मग ते मला आणून देतो. ते दिलेले गेले जाऊ दे. मला काही करणं नाही लागत. माझ्या 7.5 उद्या आणून देते. मी घनश्यामले बोलावून घेतो. तिथं समोरासमोर काय करायचं आपण पाहू. लवकरात लवकर उद्या 11 वाजता जाणार माघारी. बाकी मग नंतर काय पाहते. साहेब खादोडे साहेब ऐका हो. खादोडे साहेब अरे आ गए मेरे तमाशा देखने. आ गए मेरे इज्जत का तमाशा देखने. आओ और कोई रहेगा क्या. बुला आओ जो कोई रहेगा आओ शिवलाल का खतरा करो. आओ चुप बैठो. नाचो गाओ कूदो उड़ा मारो. बर्बाद हो गया शिवलाल. यही तुम्हारी जिंदगी है बस. इसके सिवा कुछ नहीं है. बस बहुत सुकून मिलेगा. बहुत नींद आएंगी तुमको. बढ़िया बहुत बढ़िया अच्छा लगेगा. हंसो खिदड़ो. पूरी आदत लग चुकी है. पुरखों से अपने को बहुत आदत लग चुकी है. कहाँ पे झगड़ा होगा, कहाँ पे आवाज आ गया, कोई ये होगा चले अपने तमाशा देखने. खाना खाते हुए चले इधर उधर. कोई संडास को जा रहा, कोई इधर जा रहा. सब छोड़ के आ गए इधर तमाशा देखने. जाओ कुछ कहना नहीं मुझे. तुमको कुछ कहना नहीं है. आदत पड़ चुकी है तुमको ऐसे झगड़े देखने की. कहाँ पे कुछ चल गए अपने. कोई जरूरत नहीं मुझे तुम्हारी. जाओ अपने घर जाओ काम करो खाना खाओ और सो जाओ. इसके अलावा कुछ नहीं तुम्हारे पास. बस जाओ. मैं अकेला शिवलाल काफी हूँ. मैं मेरा देखूंगा क्या करना है. तो तुम मत सोचो. जाओ निकलो ऐसे. कोई रुकने की जरूरत नहीं. चले भीड़ के भीड़. ये निकला कि चले भागते हुए. चलो झगड़ा हो गया. चलो निकलो ऐसे तमाशा देखने. भागो कोई बताओ यहाँ पे. जाओ आले का आता. बरोबर ठीक आहे. तेच म्हणलं मी आलं येता नाही येतात काय करा पुढची ऍक्शन. बरं झालं आले आता. आणले पूर्ण पैसे बरोबर आहे 7.5 पुरे. नाही बिलकुल मोजून घ्या साहेब. जर कमी जास्त असेल तर मग कसं आताच सांगा बा. म्हणजे कसं पूर्ण आणले मी 7.5 लाख रुपये. विषय मोकळा गेलं ते. म्हणजे कसं 1 लाख राहिले 1.5 लाख असं म्हणजे लोचे ठेवूच नाही मागा. लोचेला काम करायचं नाही. बरं आता झालं मग समजा व्यवहार तर झाला. आता समजा 7.5 लाख रुपये आले आपल्या आता माऊलीच्या कडे. बरं आता पुढचं काय नियोजन आहे मग तुमचं. कसं काय करू राहिलं तुम्ही शिवला ट्रेडरचं. काय विषय काय आता पुढचं नियोजन काय. पुढचं म्हणजे आता काय म्हणजे बस सुरू करा. आज आता हराशीवर जायचं. कोण तुम्ही येत ना का. बरं ठीक आहे मग अडत करता समजा तुम्ही नाही का. बरोबर ठीक आहे. आता मग पैसा तुमच्या जवळ अडतसाठी पैसा कुठे आहे म्हणलं मग आता. खरेदी काय न करता कसं काय करता तुम्ही आता. आता तुम्ही हा ना आता कमी जास्त पडले तुम्ही ना का. कमी आता माल घ्यायला देत जा. मग मी तुम्हाला परत करत जातो. असं समजा मागच्यासारखं पहिले जसं आपण करत असं. बस तेच सांगायचं तुम्हाला तुले. कसं आपल्या जण आता होणार नाही ते. कारण की कसं आजपर्यंत दिला आपण पैसा तुले बिनव्याजी हे ते. पण कसं आहे पैशाला कसं व्याज आहे. फुकट पैसा कोणी नसते देत आजकाल. तर तू पाय बता भरोशावर तुले जर होत असेल तर बलबोती अर्थ तू कर. आपण कसा एक पैसा तुला देणार नाही. माल खरेदी केला त्यानंतर तुला 8 दिवसांनी पैसा देत जाऊ. तसं आपण पैसा देणार नाही. झाला विषय मोकळा. आता ते घनश्यामचे 7.5 लाख रुपये राहिलेले आहेत इकडे. तेवढे तू काढून दे. नाही तर मग ते शिवलाल ट्रेडरचं पाय काय करायचे. म्हणजे मग ते मला द्यावं लागते का त्याचे घनश्यामचे बी का. मग कोण देणार आहे ते. एवढं मोठं ते आता तू ऑफिस आहे ते सगळं कायच्या भरोशा राहते. तो इकडे कामाला आहे ते घनश्याम. मग आता त्याचे 7.5 तुले द्यायला लागेल ना आज ना उद्या समजा काही बी. नाही बाबा 7.5 कुठची द्यावं ते. घनश्याम का आयुष्यभर का माझ्याकडे पाणी भरणार आहे. मी काय ना माल घेऊ आता. नाही हे बा साहेब म्हणलं सोडलं आपण ते शिवलाल ट्रेडर सोडलं. ते त्या घनश्यामले द्या का काही करा. त्याच्याकडे 7.5 तुम्हीच काढा आणि तुम्हीच पाहा. आपण नाही काढत.
तसं म्हणता नाही का? मग ठीक आहे ना, मग हो ठीक आहे, तुम्ही सोडून द्या. हो, तुमचा हक्क सोडून द्या, तुम्ही लिहून द्या तसं बॉन्डवर. बॉन्ड तयार आहे आपल्याजवळ, लिहून द्या की बा माझा याच्यावर कोणता अधिकार नाही, घनश्याम ट्रेडर्सला देऊन द्यावे, विषय मोकळा. हो, मी त्याच्याकडून 7.5 वसूल करतो. हो, तेवढं माझी धमक आहे. बिलकुल लिहून देतो बापून. हो, काय करता आता, कुठून आणा पैसे कुठून द्या. हो, उद्यापासून मार्केटात येतही नाही मी. तुमचे ते काय आहे ते घनश्यामचं लिहून द्यायचं असेल ते लिहून देतो. आणा बॉन्ड आणा बा. चला जातो घराकडे. बरं ठीक आहे, मग मी त्याला समोरासमोर जाणतो नाही तर हो फोन करतो त्याला, इथं बोलावून ते क्लिअर मॅटर करून टाकू. हो बिलकुल बिलकुल तयार आहो आपण बा. कुठं बसता लोचेल का मग. हो बिलकुल सही करून देतो. अरे बाबा तेच बरं राहिलं, मी ऐकू येते का तुम्हाला? थैली आपली ती ढिली थैली आहे का पहिली, त्याचं काय केलं म्हणते भारतामध्ये? थांब ना भावा, ते विषय नको काढणं सध्याशी. मग नाही ना, 8 दिवस गोष्टच नको करू त्याची. पेटीत आहे ठेवेल माहिती आहे, लॉक आहे चाबी माझोड आहे. करदोळेल माय, त्याच्यानं टेन्शन नाही. पैसे तसेच आहे, आपली थैली तशीच आहे. फालतू काळाचं तर नसतं उकीर निघायचं. मुकाट्यानं बस जरासा सध्याशी काही विषय काढू. 8 दिवस चुपचाप राहा. तेच म्हणलं, फालतू कसं गोत्यात यायला पाहिजे का? हो थैलीच्या ना, हो एक तर पेटून द्या, काही करा त्याचं. ना थांब ना जरासा, सध्या काहीच हालचाल नाही करायला. जसं आहे तसं मुकाट्यानं राहता. गुपचूप राहा. ते पैसे कुठून नाही जात, मी बरोबर करतो काय करायचं ते. पैशाचा नाही विषय, फक्त थैलीचा विषय आहे. हो फक्त पाहिजे मला जपून बा. तर म्हणलं पैसे पाहिजे बा, म्हणलं हो कसं काय करू राहिले ते पैशाचं. हो मारत्यामध्ये ते पैशाचं काय करता म्हणे? हो ना, पाहू ना त्याचं काय करायचं ते. सध्याशी काय तुम्ही गडबड करू, ते विषय कुठेही कळू नका. तू मारते मी आणि ते भान्या. चौघं जण आहे बा, चौघातली गोष्ट आहे. 5व्याला माहिती झालं पाहिजे. चुपचाप राहता मुकाट्यानं. जाय आता इथं थांबू नको. येईन त्याला धुणं धुवायला गेली फालतू. जाय फटकन. बरोबर नाही रे, मी काय काढतो विषय आता. बरं चला येतो मग मी. हो सरपंचच्या इकडे ट्रॅक्टरवर जावं लागते मला. हो आज मला ते 5 एकर दिलं का नाही, हो ते नागरटी हे ते वाईकी बरोबर क्लिअर करून टाकतो. बस ओके, हो पेरायला तयार. हो बरोबर ठीक आहे. फक्त पेरणी लिहायचं मला माया. हो आता बियाणं आणायला जावं लागते आपल्याला लवकरात लवकर. हो ठीक आहे, ये मग तू जाय. बोला साहेब, म्हणलं काय बोलावलं तुम्ही फोनवर, म्हणून म्हटलं बा काय गडबडचं. हो काय होतं विषय? काही नाही विषय कसा आहे, आता 7.5 लाख रुपये शिवलाल भाऊच्यानं काही देणं होणार नाही. हो तुमच्या इकडचे हो, तर ते म्हणते की आपण शिवलाल ट्रेडर सोडून देऊ राहिलो. हो लेखी देऊ राहिले ते बॉन्डवर. तर म्हटलं मग तुम्ही कसं काय करून राहिले? 7.5 लाख रुपये द्यायची तयारी आहे का? मग शिवलाल ट्रेडर चालवता तुम्ही? कसं करता? म्हणजे मी थांबतो काही दिवस. जर तुम्ही चालवत असाल तर, नाही तर मग नसन चालवत तर 7.5 लाख रुपये तुम्ही तिकडे घर इका का गाण ठेवा, आणून द्या मला. आता एका जमान्यात एवढे नाही हो साहेब. म्हटलं आता हे बा, मी घनश्याम ट्रेडर चालवायला तयार हो, काही विषय नाही. हो फक्त कसं आहे, मागं पुढे तुमचे थोडे थोडे करत कमी करून टाकतो पैसे. पैसे तर देण्याच आहे तुम्हाला, मागं पुढे काही द्या तुम्ही. पण कसं तुम्ही चालवता ना, मग चालवा, काही हरकत नाही. अडत सुरू करा तुम्ही उद्यापासून किंवा आजपासून करा, काही वांधा नाही आपला. तिची पाठी बदलून टाका, घनश्याम लिहून टाका, ते कायले असते. विषय क्लिअर. बरोबर ठीक आहे ना, मग मी आजपासून सुरू करून देतो मग मी आता. हो काही हरकत नाही. सगळं बाकीचं तर आहेच, फक्त काय मला आता शिवलालच्या घनश्यामला लागते, बाकी काही नाही. बस जे काय करायचं ते करा तुम्ही. हो चालवा, काही वांधा नाही. हो ठीक आहे, मग या मग आता काही विषय. चला या शिवलाल भाऊ, या मला आता. हो ना, बस चालूच आता. हो आता वार वा. हो कमाला, 1 घंटा बसलो पण का नाही, कमीत कमी चहा तर पाणी विचारला होते का. हो बाकी बस पैसा आहे म्हणून बरं आहे रे बा, नाही ते बा लोक आजकालचे कठीण परिस्थिती आहे. बरं येतो साहेब म्हणला. हो येतो मग घनश्याम, शुभेच्छा म्हणलं तुले. हो ना, आता काय करता, आता आपल्याला 7.5 फेडून दे ना. मग आता शेवटी चालतो बा मी. आता काय करता शिवलाल भाऊ, पैसा नाही म्हणून तुम्ही चालवा. मग तुम्हीच चालवा, ते आपल्या कानाला खडे आहे. हो बस निघ तुम्ही आता पटकन. हो जाऊ द्या घराकडे. तुम्हाला मग 5 लाख माहिती नाही, तुमचे कमावले 2-2.5 लाख रुपये. मग सगळे पैसे देऊन आता चालले आले. आता काय करता मग? करता आता का फाशी घे तुम्ही? फाशी घेणार दिसतो का म्हणलं? काय राजा, असे तर किती धंदे येतील, किती जातील. माणसानं कसं टिकून राहायला पाहिजे. आता हे काही नाही, उद्यापासून मला कमांडर साफसूफ करायची आहे आता. काय ऑइलिंग गिलिंग करून टाकतो मी. रोडवर लावून देतो. काही नाही, 4 पैसे देतील, उपाशी तर नाही राहा लागत. मग तू नको काळजी करतो. तू काय झालं ते ITचं भरला फॉर्म? हो भरला फॉर्म. आता 30 जून लोक तारीख आहे त्याची. नंतर मग काय 8-10 दिवसांना लागत लिस्ट. मग पाहिजे काय आहे तर करीन आता काय करायचं. जाऊ दे मग, घरून जनधन होते ना, मग जाऊ तिकडे काही हरकत नाही. आपलं वावर आहे अडी चक्कर. हो त्याच्यात जरासं धावत जाय. मी गाडीचं पाहतो. रोडवर गाडी लावून देतो आपली, दारवा करांजा नेर दारवा. इकडे जिकडे चालवलं तिकडे. हो कुकडे पाहिजे मी काय करायचं. जाऊ द्या आता काय. आता पण आता त्या खाजोडे साहेबाला जराशी किव नाही नाही, त्याने घेतलीच मग पैसे नाही. काय आहे, लोक माहित नाही का, लोक पैसा महत्वाचा असते ना. मग माणूस की नाही ते काही नाही राहिले आजकाल. मग आतापर्यंत काय किती मदत केली मी त्या खादोडीले. आणि का हरामखोना रुपया नाही सोडला. पोटकन घेऊन घेतले. या म्हणे मग घरून पाणी तर नाही पाजलं त्यानं. मग पहिले तर बाबा खुर्ची चहा आणि ते, म्हणून म्हणलं जरासं आबीत घेत जाय. लोकांनी निरा चहा पास्ता आल्या काही मजा नाही बरं. हो समजते ना, जिकडे तिकडे चर्चा तुमचीच आहे. मग आज कुठे आलं की काय झालं मग शिवलाल भाऊचं सर म्हणलं तुमच्या बाय आणि ते सगळ्या गोष्टी करतात. काय करतात आता, कोणा तोंड बंद करा. जाऊ दे, जे झालं ते झालं. उद्यापासून कामाला लागा. ते असू दे, हसले तर काय आपल्याला अंगात छिद्र पडत नाही. आपण आपलं चालू ठेवायचं. काही लोड घ्यायला पुरत नाही. आपली कमांडर सुरू करून देतो लेखाची. कशी बी आपल्याला काही मरण नाही आपलं. 4 पैसे काही कमावतो, काही जगतो लेखाचा. मग ते आता ते शिवलाल ट्रेडर्स मग गेलं का? आता काहीच नाही राहिलं तिथं आपलं. मग समजा म्हणजे सबंध बीमुळेच काय राहिलं आपलं, ते झालं गेलं फिटलं ते आता. मग 7.5 लाख रुपये द्या म्हणत्या घनश्यामच्या अंगावरची. आपण काय देत बसावती. मला घनश्यामले बा तूच घेते ट्रेडर्स आणि तूच पाय काय करायचे. तिकडे जाणे नाही मार्केटात, आपल्याला घेणं नाही तिकडे. जाऊ तिकडे फिटलं ते फिटलं. आता लोकांच्याकडे गेले आपले 1-1.5 लाख रुपये ते पसले. आता मार्केटातला आपले अडतच बंद झाली तर काय पैसे देत लोक ते. जाऊ दे आता, जे झालं ते झालं. आता उद्यापासून नव्यानं सुरुवात होईल. जाऊ तिकडे आता 1-2 मनात ते दुसरे एपिसोड येईल, नंतर आपलं ना. जाऊ दे तिकडे मोळा विषय. हो आता पुढे आता बाबा आता गाडी लावून राहिले रोडवर. पुढे काय काय होते काय करा मग ते समजतेच तुम्हाला. चला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. लवकरात लवकर 3 लाखाचा टप्पा गाठून टाका. ओके, भेटू उद्या 5 वाजता नवीन विषय घेऊन.